हाय फ्रेंड्स, मी आहे सावी। आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 38 मापाचं कटोरी ब्लाउजचं जे कटिंग आहे, स्टिचिंग ते बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर पाहू शकता जे पार्ट आहे आपण कटोरीचे ते आपण इथे अशा प्रकारे जोडून घेतलेले आहे। तर पाहू शकता समोरचा जोडून घेतलेला आहे दोन्ही। त्यानंतर आता आपल्याला द्यायचे आहे टॉक्स। तर टॉक्स कशाप्रमाणे द्यायचे की जेणेकरून आपला जो टॉक्स आहे ब्लाउज अंगात घातल्यानंतर म्हणजे साईडला जातो, कधी तर असा होऊ नये किंवा कधी वरती जातो, याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे ते तुम्हाला आज मी सांगणार आहे। तर कधी कधी काय होतं, कस्टमरचा ब्लाउज शिवतो त्यानंतर जो टॉक्स आहे तो आपला खालती वरती होतो किंवा जो टॉक्स आहे, तर पाहू शकता इथे मी तुम्हाला ब्लाउजवर सांगते तो हा आपला टॉक्स आहे। तर कधी जो आपला टॉक्सचा जो टोक आहे हा तर कधी आपल्याला इकडे होतो किंवा असा वरती जातो। तर त्याच्यासाठी आपल्याला कटोरी कशाप्रमाणे जी आहे ही कशी जोडायची, त्यानंतर ही क्रॉस पट्टी आहे ही कशी आपल्याला जोडायची आहे ते सगळे व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे आणि जोडून पण दाखवणार आहे, टॉक्स पण लावून दाखवणार आहे। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। बाजूला जी बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा। तर पाहू शकता हा आपला 38 मापाचा ब्लाउज आहे। तर याचा टॉक्स बघा, तर अशा प्रकारे आपला टॉक्स जो आहे तो यायला पाहिजे। तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर पाहू शकता हे आहे आपला साइड पीस आणि ही आहे आपली कटोरी। तर आपल्याला जोडताना कशी जोडायची आणि टॉक्स कसा द्यायचा ते सांगते। तर टॉक्स देताना पहिले आपण हे एकमेकाला न जोडता पहिले आपण कटोरीला टॉक्स द्यायचा। तर टॉक्स देताना आपल्याला काय करायला पाहिजे पाहू शकता। तर हा टोक आणि हा टोक जो आहे कटोरीचा तो आपल्याला असा एकावर एक ठेवायचा। तर पाहू शकता इथे एकावर एक ठेवल्यानंतर आपल्याला दोन्ही एकावर एक ठेवायचे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे लावायचं आहे टॉक्स। तर तुम्ही किती टॉक्स घेता त्याच्यावर आहे, 1.5 इंचाचा घेता की 2 इंचाचा घेता। तर मी इथे 1.5 इंचाचा लावणार आहे आडवा। तर पाहू शकता आपण टॉक्सची जी रुंदी आहे ते 1.5 इंच इथे मार्क केलेला आहे आणि त्यानंतर इथे जे उंचीला आहे ते इथे 2.5 इंच लावत आहे, म्हणजे जो आपला टॉक्स आहे तो प्रॉपर येणार आहे, ना वरती जाणार आहे ना साइडनं जाणार आहे आणि ना काही। तर पाहू शकता इथे पहिले आपल्याला असं मार्क करायचं आहे, हा 2.5 आहे आणि हा आहे 1.5 इंच। त्यानंतर आता आपल्याला याला टॉक्स शिलाई लावून घ्यायची पहिले। तर पाहू शकता इथे आपण शिलाई लावून घेतलेली आहे। तर त्यानंतर पाहू शकता आपल्याला असं करायचं सरळ। तर पाहू शकता आपला जो टॉक्स आहे तो बिलकुल परफेक्ट आलेला आहे आणि पॉप पण छान आलेला आहे आणि टॉक्स बघा एकदम आपला सरळ आलेला आहे। तर दोन्ही साइडने बघा इथपासून ते इथपर्यंतचं अंतर जे आहे तो सेम आलेला आहे दोन्ही साइडचं। आणि कटोरी कटिंग करताना नेहमी कधी आपण तिरक्या कपड्यामध्ये करायची, म्हणजे जी कटोरी आहे आपली अशी तर अशी आपली कटोरी हे होते। त्याच्यासाठी आपल्याला जी कटोरी आहे ती नेहमी तिरप्या कपड्यामध्ये कट करायची। तर पाहू शकता आपला जो टॉक्स आहे तो परफेक्ट लागलेला आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे। ते जोडताना पण आपल्याला जे दोन्ही पॉइंट आहे असे एकावर एक पकडायचे आणि त्यानंतर तर हे पण मागचे पण आपल्याला दोन्ही जे टोक आहे ते असे एकमेकावर पकडायचे आणि त्यानंतर बघा दोन्ही जे कापड आहे आपल्याला असे हातामध्ये पकडून घ्यायचे की जेणेकरून दोन्ही पार्ट जे आहे ते आपले खालतं वरतं होणार नाही, कटोरी आणि साइड पीस। त्याच्यासाठी आपल्याला अशा प्रकारे दोन्ही पकडायचे आणि मग शिलाई लावायची। तर पाहू शकता इथे आपलं जे आहे कटोरी जोडून झालेली आहे। तर पाहू शकता इथे आपलं पूर्ण असा कटोरीचा जो राऊंड आहे तो छान आलेला आहे। तर पाहू शकता सिंगल शिलाई लावली आहे, त्यानंतर आणखी एक याच्यावर डबल शिलाई घ्यायची आहे आणि कटोरी पण आपली बघा अगदी प्रॉपर अशी जोडून झालेली आहे। तर पाहू शकता आपला जो कटोरीचा टॉक्स आहे अजिबात तिरका झालेला नाही आहे। तर अशा प्रमाणे जर आपण कटोरी जोडली तर आपली कटोरी जी आहे ती परफेक्ट बसते आणि तो आपल्या कटोरी चपटी पण होणार नाही, छान पॉप पण येतो। तर पाहू शकता अशा प्रकारे। त्यानंतर आता आपण याला क्रॉस पट्टी लावणार आहोत।
तर पहिले आपल्याला सरळ साईडने क्रॉसपट्टी ठेवायची अशी, त्यानंतर इथे आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे आपण इथे शिलाई लावून घेतलेली आहे। त्यानंतर बघा आपल्याला कशा प्रमाणे जोडायची, तर ते मी तुम्हाला दाखवते। तो साइडनं आलेला बाहेर कापड तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आपल्याला जो कापड आहे मेन आपला फॅब्रिक तो अस्तरच्याच मापाचा पाहिजे। तर पाहू शकता अशा प्रकारे आपण पहिले जोडून घेतलेला आहे। तर त्यानंतर ही आपला जो कापड आहे सरळ बाजूने ठेवायचा। तर अशा प्रकारे पाहू शकता आपण इथे शिलाई लावलेली आहे आणि हा सरळ करायचा आणि तो बाहेर आलेला अर्धा इंच हा आपण कट करून घेऊ। तर जो आपण आले आहे इथे जोडलेला आहे, त्यानंतर बघा आपल्याला जो हा पार्ट आहे कटोरी आणि तो आपल्याला अशा प्रमाणे गोल करायचा हा, आणि त्यानंतर हे याच्यावर पलटवून अशा प्रकारे याला शिलाई लावायची। म्हणजे जी आहे आपली शिलाई ती अंडरग्राउंड शिलाई येणार आहे। तर पाहू शकता अशा प्रमाणे आपण इथे शिलाई लावून घेतलेली आहे। तर आणखी याच्यावर आपल्याला एक एक शिलाई लावायची आहे। त्यानंतर बघा हे आपल्याला अशा प्रमाणे ओढून हे काढायचं, सहज निघून जातं इझिली। तर पाहू शकता तर अशा प्रकारे आपली जी कटोरी आणि क्रॉस पट्टी मी तुम्हाला जोडून दाखवलेली आहे। तर पाहू शकता इथे क्रॉस पट्टी जोडून झालेली आहे की जेणेकरून आपण अशी क्रॉस पट्टी जर जोडली तर बघा इथे आपली जी शिलाई आहे ती अंडरग्राउंड शिलाई आलेली आहे। तर अशा प्रमाणे जर आपण कटोरी आणि क्रॉस पट्टी जर का जोडली तर आपली जी कटोरी आहे ती परफेक्ट येते। कटोरीचा जो टक्स आहे अजिबात तिरका इकडे तिकडे जात नाही आणि टक्स बघा बिलकुल आपला व्यवस्थित प्रॉपर आलेला आहे। आणि क्रॉस पट्टी पण आपण अशी प्रकारे जोडलेली आहे की अंडरग्राउंड आणि याने अशी जोडल्याने फिनिशिंग पण छान दिसतं आपल्याची आणि बसतं पण छान ब्लाउज कटोरीला। तर पाहू शकता तर आता आपल्याला जोडायची याला आय हुक पट्टी। तर आय हुक पट्टी आय पट्टी साधारण आपल्याला 2.5 ते 3 इंचाची घ्यायची असते। तर पाहू शकता इथं मी तुम्हाला मोजूनच दाखवते। तर माझी 4 इंचाची आली आहे, 3.5-4 इंचाची घेतली तरी काही फरक नाही पडत, कारण आपल्याला ते किती इंच आपल्याला ठेवायचे ते आपल्यावर अवलंबून असते। तर इथे आपण लावून दाखवणार आहोत। तर पाहू शकता अशा प्रकारे सरळ बाजूने ठेवायची। पहिले इथे आपण शिलाई मारून घेणार आहोत। तर पाहू शकता आपण इथे शिलाई मारून घेतलेली आहे आणि याच्या खाली आपल्याला 1 इंच ठेवायचं आहे, एक्स्ट्रा कट केलेला आहे। तर हे बघा आपल्याला अशा प्रमाणे पलटून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला उलट बाजूने ही आतमध्ये
पलटवायची. तर अशा प्रकारे आणि शिवून आपल्याला बाहेर जी आहे ती 1 इंचाची यायला पाहिजे. त्याप्रमाणे आपण जो कापड घेतलेला आहे तो दाबायचा आतमध्ये. तर पाहू शकता इथे शिवून आपल्याला बाहेर 1 इंचाची ठेवायची आहे. तर अशा प्रमाणे तर पाहू शकता इथे आपल्याला आता शिलाई लावून घ्यायची. तर पाहू शकता अशा प्रमाणे आपलं जे आहे स्टिचिंग करून दाखवलेलं आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. आवडला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. तर पाहू शकता अशा प्रमाणे आपली जी कटोरीचा टोक आहे तो व्यवस्थित आला आहे. क्रॉसपट्टी पण छान अशी जोडून आपण घेतली आहे. तुम्ही पण अशा प्रमाणे शिवून बघा. अगदी तुम्हाला छान कटोरीचा टोक जो आहे तो तिरपा जाणार नाही. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.